आणि खऱ्या अर्थानं या अभंगावरती माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही बाबा अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामात देव पाहिला ते श्री संत नामदेव राया, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या कर्मामध्ये देव पाहत असताना अखंड संस्कारांची मुळं आपल्या अंतकरणामध्ये रुजवून खऱ्या अर्थानं आपल्या कर्मामध्ये देव पाहिला आणि अंतकरणात अखंड परमात्म्याचं नाम ठेवून या कुटुंबाला शून्यातून प्रगती साधत आज एका वेगळ्या उंचीवर आणलं. खरं तर बाबांचा जीवन प्रवास जर पाहिला तर आज समाधानाच्या ताटामध्ये जेवण्याचे दिवस होते, आणि पण मात्र नियतीचे संकेत काहीसे वेगळे होते. शेवटी ईश्वरी सत्तेपुढे कुणाचा इलाज चालत नाही, आणि बाबांचं आपल्यातून अचानक झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण खऱ्या अर्थानं मी नेहमी एक वाक्य सांगतो महाराज, घरातून वडिलांचं जाणं म्हणजे काय असतं. अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या डांबरस्त्यानं जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी, आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा. त्यावेळी याच रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकामध्ये अवगत नाही. त्यामुळे वास्तवताने आपल्याला खऱ्या अर्थानं वास्तवता स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार आम्हाला हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये सांगण्यात आलेले आहेत, त्यातील 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकात एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, त्या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या अनुषंगानं दादा आपण सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होईल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रातील एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार, आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला धर्मशास्त्रानं जी एकूण 16 श्राद्ध सांगितलीत त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा वर्षश्राद्ध विधी. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर बाबा प्रस्तावनेच्या 10च मिनिटामध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या मृत्यूलोकामध्ये या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज, याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आले यमदूतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं खऱ्या अर्थानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे, आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्रा अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेले यमदूतांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला, 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले?
96 मिनिट आणि हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर तात्काळ व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्र अन्वये 4 घटिकांचा